बाई, काय होता आजचा एपिसोड? बघितलाच असेल तुम्ही सगळ्यांनी, त्यामुळे हे वेगळं सांगण्याची गरजच नाहीये की आजच्या एपिसोडचा हायलाईट होता निक्की. आणि नेमकं त्याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. निक्कीने काय काय मुद्दे केलेले आहेत आणि ते किती चूक आहेत, किती बरोबर आहेत. बरोबर आहेत का? मला तरी वाटत नाही, पण बघूया, आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. मी 5 मुद्द्यांवर बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या मतांची तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे हे मला कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. तर बिग बॉस ही जी निकी आहे, तिला वेड लागलंय, तिला ऍब्सोल्युटली वेड लागलंय. आणि प्लीज मुख्य द्वार उघडा आणि तिला तडक मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा. म्हणजे खरंच हेच बोलायची वेळ आलेली आहे आज. कारण की आज तिने जो धुडगूस घातलाय तो म्हणजे नेक्स्ट लेवल होता, नेक्स्ट लेवल. असे राडे करण्याच्या बाबतीत कोणीही तिचा हात धरू शकत नाही. तर आपण प्रत्येक मुद्द्यावरती बोलूया. पहिला मुद्दा, जेव्हा ती अरबाज बरोबर त्या एका छोट्या कॉर्नरमध्ये बसलेली असते, कोझी कॉर्नर का काही असं म्हणतात त्याला ना, तर तिथे ती बसलेली असते आणि बोलत असते आणि अरबाज शांत असतो. आता अरबाज तिला पूर्णपणे कंटाळलेला आहे असं दिसून येतं, टोटली दिसून येतंय, पण तरी चान्स मारणं सोडत नाहीये बरं का तो. ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्याआधी आपण बोलूच या. मी एक व्हिडिओ केलेला त्याच्याबद्दल, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू. अजून एक व्हिडिओ मी बनवेन त्याचं एक्सटेन्शन म्हणून. पण परत येऊया आजच्या मुद्द्यांवरती. तर पहिला मुद्दा होता, जसं मी म्हटलं तसं ते कोझी कॉर्नरमध्ये बसलेले होते. तर तिथे बसलेले असताना तिची जी चर्चा अरबाज बरोबर चाललेली, त्याच्यात सुद्धा ती पूर्णपणे एकतर्फी बोलत होती. म्हणजे माझं तेच खरं, मी वागीन तेच खरं. त्याच्यात ती काय काय बोलत होती त्याला, की तुला समजत नाही, तू माझं ऐकून घेत नाहीस आणि अभिजित माझं ऐकतो म्हणून मी त्याच्याबरोबर बोलते. तर हा वेडेपणा आहे. आणि ती सांगत असते की तू मला सांगू नकोस की हे कसं करायचं किंवा काय करायचं, टीम 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 तू सांगू नकोस, मी मॅच्युअर आहे. म्हणजे वाव, हा तर बिगेस्ट जोक होता आजच्या एपिसोड मधला, की निक्की म्हणते मी मॅच्युअर आहे. वाव, याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. तर तिकडे तर तिने डोकं खाल्लंच, त्याचं भयंकर खाल्लं. आणि नंतर जेव्हा त्यांचा आवाज चढायला लागला, तिचं म्हणणं असं होतं की इरिनानी ते अरबाजचं डोकं चेपलं म्हणून तिला राग आला. तर अरबाज तिथे म्हणत होता की तू आलीस का माझं डोकं चेपायला? म्हणजे ऑफकोर्स व्हॅलिड क्वेश्चन आहे ना. ती एवढी दाखवण्याचा प्रयत्न करते अरबाज अरबाज अरबाज, आणि त्याहीपेक्षा जास्त ती हे दाखवण्याचा प्रयत्न करते की अरबाजला समजत नाहीये किंवा अरबाजला कळत नाही किंवा अरबाज तिच्यावरती ट्रस्ट करत नाहीये, असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अरबाजला जेव्हा गरज होती, त्याचं जेव्हा डोकं दुखत होतं, तेव्हा निकी कुठे होती? तर मॅडम काय म्हणतात, मी का चेपू यार डोकं, मी का चेपू, आज माझा बर्थडे आहे. म्हणजे बर्थडेच्या दिवशी डोकं चेपायचं नसतं? बरोबर आहे, तिला माहिती नसणार, कारण तिला डोकंच नाहीये. त्यामुळे तिला डोकं चेपायची कधी गरजच पडली नसेल किंवा तिचं पण डोकं कधी कोणी चेपून दिलं नसेल, त्यामुळे तिला माहितीच नसणार आहे. पण हे काय लॉजिक आहे, माझा बर्थडे म्हणून मी डोकं नाही चेपणार? कोण करतं यार असं, कोण करतं? तर त्याच्यावरून सुरुवात झाली इरिनाच्या टॉपिकला, की इरिनानी म्हणजे अरबाज म्हणाला की तू आली नाहीस, पण ती आली, तिने माझं डोकं चेपून दिलं, मी तिकडे मरत होतो म्हणजे त्याला म्हणायचं होतं तडफडत होतं, माझं खूप डोकं दुखत होतं. तर त्यावेळेला मला इरिनानी मदत केली. तर त्यावरून निकीचा पारा चढला आणि तिचं सगळं लक्ष डायव्हर्ट झालं इरिनावरती. इथे केला तिने दुसरा मुद्दा. इरिना म्हणजे ह्या सगळ्याच्यात त्यांचा आवाज चढला, कारण की निकी म्हणत होती की तुला हा जर का प्रॉब्लेम होता की मी आले नाही, तर तू मला सांगायचं होतं, मी तुला तो हक दिलाय ना. हक हक हग म्हणायचं होतं का तिला? असो. तर तिचं म्हणणं होतं की मी तुला तो हक्क दिलेला आहे, तर तू का नाही मला बोललास? आणि ह्या भांडणात त्यांचा आवाज चढतो भरपूर. तर ते ऐकून सगळे जवळपास घरातले बाहेरच येतात आणि इरिना सर्वात पुढे येते, कारण की असं बोलता बोलता निकी बोलते की मी वैभवला सांगणार तुझ्या त्या तिला घेऊन दुसरीकडे जायचं किंवा निघून जायचं, असं काहीतरी ती बोलली इरिनाला उद्देशून. तर कदाचित ते ऐकून इरिना बाहेर आली असेल. आणि ज्या क्षणी इरिना बाहेर आली त्यानंतर ओ माय गॉड, म्हणजे काय झालं अचानक? ती अशी अशी ओरडत होती निकी, यू गो इन साइड, यू गो इन साइड, यू गो इन साइड. अरे का? एकीकडे तू म्हणते हे तुझं घर आहे, मग बाकीच्या कॉन्टेस्टंटचं हे काय आहे? बाकीच्या कॉन्टेस्टंटचं पण हे घर आहे. इरिना कुठेही जाईल, इरिनाने कदाचित तिचं नाव ऐकलं तुझ्या तोंडून म्हणून ती तिथे आली. आणि तिने एवढा राडा घातला तिथे निकीने, यू गो इन साइड, यू गो इन साइड, यू गो इन साइड. आणि मग पुन्हा ते प्रकरण पेटलं की का डोकं चेपलं, असं का तसं का. वैभव आला मध्ये, वैभवने स्टँड घेतला इरिनावर बद्दल, सो गुड, व्हेरी गुड. पण ज्या पद्धतीने तिने इरिनाला ट्रीट केलं जस्ट बिकॉज तिने अरबाजचं डोकं चेपलं म्हणून, इट वॉज पथेटिक. म्हणजे इतका हंगामा कोण करतं यार, कोण करतं? आणि ती जेव्हा अभिजित बरोबर गुलू 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 गप्पा मारत असते, जे अरबाजला आवडत नाही आणि अरबाज हे पॉइंट आउट करत असतो, तेव्हा ते चालतं, ते अलाउड आहे, कारण ती निकी आहे. पण अरबाजनी असं काही करायचं नाही. तर दिस इज सो पथेटिक.
म्हणजे हे सरळ सरळ कळून येतंय की हे फक्त अटेन्शन सिकिंग अँटिक्स आहेत आणि ती त्याचा वापर अगेन फक्त टीआरपी साठी करते. आणि जर का हे नसेल ना, म्हणजे जर का तिची अशी वागणूक वर्तणूक टीआरपी साठी नसेल तर मग आय एम जेन्युइनली कन्सर्न फॉर निक्की. म्हणजे मग हा खूप गंभीर प्रश्न आहे की ती नक्की कशा प्रकारची माणूस आहे किंवा तिच्या भाषेत कशा प्रकारची इंसान आहे. तर असो, पर्सनल ह्याच्यात आपण नको जायला. तर इथे पण इरिनाला बघून तिचं डोकं फिरलं. तो राग काही तिच्या डोक्यातनं गेला नाही, कसा बसा तो शांत तर झालाच नाही, पण ते मॅटर मिटलं कसं बसं. मग दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. असं वाटलेलं की आता सगळं ठीक होईल, मॅडम थोड्याशा नॉर्मल होतील किंवा काय. पण कुठे काय, कसलं काय, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. मॅडमनी अजून 3 मुद्दे शोधून आणले त्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी करायला. तर जेव्हा खाणं पिणं झालं त्याच्यानंतर सगळे गार्डन एरियामध्ये बसलेले, तेव्हा इरिनानी येऊन अरबाजला चॉकलेट भरवलं. आता इरिनानी पण मस्त आगीत तेल टाकलं. आगीत तेल टाकलं तर चिडल्या मॅडम बरोबर. परत धुमाकूळ, परत भांडणं, परत हे, परत त्याने ती कशी बोलत होती इरिनाला, की कशी बोलत होती की नॉमिनेट झाली, बरं झालं, आता घराच्या बाहेर पण जा आणि माझा तुझ्यावरती भयंकर राग आहे, असं आहे तसं आहे. तुझा राग तुझ्याकडे ठेव, कोणी विचारलंय तुला? कोणालाही पडलेली नाहीये. कोणालाही पडलेली नाहीये की निकीला किती राग येतो आणि कोणाबद्दल येतो. एक बिचारा तो अरबाज होता, तो सुद्धा हळूहळू तिच्यापासून आता लांब जायला लागलाय. त्यामुळे कोणालाही फरक पडत नाही निकी तुला कोणाचा किती राग येतो ते. कळलं? तर तिने इतका धुमाकूळ घातला, इतकी बाचाबाची झाली. मग पुन्हा वैभव मध्ये आला, सांगितलं की हे आता अति होतंय, आता असं करू नकोस, असं बोलू नकोस. पण नाही, मॅडमच्या तोंडाचा पट्टा चालूच होता, चालूच होता, चालूच होता, चालूच होता. वैभव उठला, जाता जाता थोडस तिला असं दटावून गेला की आता बोलू नकोस, आता बास झालं. आणि इरिनाला पण तो सांगून गेला, आता ती तुला काही बोलली तर मला सांग. सो गुड, चांगला स्टँड घेतला त्याने इरिनासाठी. अर्थात त्याला हे करणं गरजेचं होतं, कारण की जेव्हा तो निकीला भिडेल तेव्हा काहीतरी असं वेगळं क्रिएट होईल त्याच्या गेममध्ये. आणि साहेब आता नॉमिनेटेड आहेत, तर त्याला असं वाटत असेल की कदाचित मी निकीला भिडलो तर मला मतं जास्ती मिळतील. पण जे काही असेल ते, जो काही हेतू असेल तो निकीला भिडला हे महत्वाचं. निकीची रिॲक्शन, चिडल्याची रिॲक्शन म्हणून तिने लाथ मारली. टेबलवरती समोर खाल्लेल्या प्लेट्स ठेवलेल्या होत्या, त्या प्लेट्सना तिने लाथ मारली. अरे असं कोण वागतं यार? आणि मग ती अशी वागते आणि कोणी तिच्या संस्कारांबद्दल बोललं की तिला राग येतो. हे काय आहे? ही कुठली वर्तणूक आहे? आणि असं करून तिला काय वाटतं, तिला ट्रॉफी मिळणार आहे असं करून? पण आणि खायच्या प्लेटना लाथ कोण मारतो? आपण जेवून झालं, ताट पुढे सरकवतो आपण असं आणि ताटाला नमस्कार करून आपण उठतो. आणि ती तिकडे खाल्लेल्या प्लेट्सना लाथ मारली तिने, राग आला म्हणून. शी, म्हणजे हा तर कहर झालाय, कहर. म्हणजे टीआरपी साठी एवढं काही, किंवा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, ह्याच्यासाठी एवढं काही कोण करतं यार? असं असं निक्कीच करू शकते फक्त. हा झाला तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर जेवायची वेळ झाली रात्रीची, आणि मग तेव्हा जेव्हा सगळे आपापले जेवण वाढून घेत होते तेव्हा आर्याने बाकीच्या सगळ्यांपेक्षा मोठ्या बोलमध्ये डाळ घेतली आणि पोळ्या घेतल्या. तर ही लगेच बोलली की बघा आता डाळ पुरेल की नाही. तिने मोठ्या बोलमध्ये डाळ घेतली. का? स्वतः पराठे कोंबले होते तेव्हा नाही का हे लक्षात आलं की कोणाला पुरतील का नाही पुरतील? आणि दुसऱ्यांचं खाणं का काढावं? तुला प्रॉब्लेम आहे तिने जास्ती घेतलाय तर तिच्या बरोबर एकटी बस आणि तिला समजाव, तिला सांग की आधी बघ बाई सगळ्यांना पुरेल का नाही, थोडा विचार कर. असं सगळ्यांसमोर कशाला बोलायचं होतं? पण तिचा हेतूच हा होता की ती मुद्दाम असं काही बोलेल, आर्या ट्रिगर होईल, जी की झालीच, आणि मग अजून कोणता तरी राडा होईल. तर मग आर्याला खूप वाईट वाटलं. आर्या ऑलरेडी डिस्टर्ब होती थोडीशी आणि तिला खूप वाईट वाटलं, म्हणून तिने डाळ काढून ठेवली, तिने पोळ्या पण काढून ठेवल्या आणि ती म्हणाली मला जेवायला नकोय. आणि चांगली गोष्ट म्हणजे ही झाली की घरातले सगळेजण आर्याच्या बाजूने उभे राहिले. सगळे निकीच्या अगेन्स्ट बोलत होते. इनफॅक्ट जान्हवी सुद्धा म्हणाली की नाही, तिने मला सांगितलेलं आहे की तिला डाळ जास्ती लागते कारण तिला डॉक्टरनी सांगितलंय वगैरे वगैरे, सो मी जास्ती केलेली आहे. तर निकी म्हणते मला नाही माहिती जास्त केली. अरे माहित नाही तर का बोलते तू? तुझं गटारासारखं तोंड कशासाठी उघडते? आणि सगळं घर तिला बोलत होतं, सगळं घर बोलत होतं तिला. ह्या सगळ्या ह्याच्यात अंकिताने आर्यासाठी खूप चांगला स्टँड घेतला. ती आधी निकीशी भिडली म्हणजे आर्ग्युमेंट केली, आणि मग तिचं जेवण झाल्यावरती जेवतानाही आधी अर्थात तिने सांगितलं होतं, वर्षाताईंनी पण सांगितलं होतं आर्याला की असं जेव बाई तू असं करू नको, जेवणावरती राग काढू नको, असं अंकिता पण तिला सांगत होती. सो गुड, तेव्हा तिने ऐकलं नाही म्हणून कदाचित त्यांनी आधी जेवून घेतलं असेल. पण नंतर ती गेली, तिच्यासाठी जेवण घेऊन गेली आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या दरम्यान सुद्धा निकीची फालतू वायफळ बडबड 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 चालूच होती. ती बडबड म्हणजे ह्या करताच होती फक्त की ते तिला आयदर आर्याला किंवा इतरांना कोणाला तरी ट्रिगर करायचं होतं. तर
तेव्हा सुद्धा अंकिता आर्याच्या बाजूनी खूप छान नटली. अंकिता सोबत पॅडी दादा नडले, डीपी दादा नडले, सगळे सगळे नडले. सो व्हेरी गुड. तेव्हा सगळं घर एकजूट झालेलं होतं वर्सेस निक्की. पण फक्त वेगळा राहिला होता तो अभिजित. तर अभिजित आणि टीम बीची वर्तणूक आर्यासोबत काय आहे ह्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ करणार आहे, तुम्ही तो पण जरूर बघा. पण ह्या सगळ्या ह्याच्यात आता आपण निक्की बद्दल बोलतोय, त्यामुळे जेव्हा अंकिता उभी राहिली आर्यासाठी, तेव्हा पुन्हा मॅडम अंकिता बरोबर किती घाण घाण बोलत होत्या, किती वाईट पद्धतीने बोलत होत्या, की त्याला काही सुमारच नाहीये. म्हणजे मी असा घागरा हलवला की तुझ्यासारखे 400 त्याच्यातून पडतील. शी, कोण बोलतं असं? आणि ही कुठली भाषा आहे? एकदम एकदम म्हणजे डोक्याला मुंग्या येत आहेत. आता तिचा चेहरा समोर आला तरी किंवा ती स्क्रीनवर दिसली तरी असं वाटतं की एक पंच द्यावा. अरे काय चालू आहे यार, हे टीआरपीच्या नादात ती काय करते तिला समजत नाहीये. ती बाहेर येईल आणि हे बघेल तेव्हा मला नाही वाटत तिला कशाची लाज वाटेल, तरी पण ती डिफेंडच करेल. पण हा जो काही तिचा गेम प्लॅन आहे किंवा ही स्ट्रॅटेजी आहे किंवा हा अप्रोच आहे तो अतिशय चुकीचा आहे. घाणेरडे आणि अश्लील कपडे घालून तिला असं वाटतंय, अरबाजला चिकटून चिकटून तिला असं वाटतंय की भरपूर मला व्ह्यूज मिळतील, म्हणजे मी बरेच व्ह्युअर्स अट्रॅक्ट करीन किंवा असं काही. ठीक आहे, लोक बघतायत, जास्तीत जास्त अजून अजून बघतायत, हरकत नाही, पण लोक तिला शिव्याच घालतायत. सो पर्सनली तिचा बेनिफिट ह्याच्यात काही होत नाहीये, ह्याच्यात शोचा बेनिफिट होतोय, बिग बॉसचा बेनिफिट होतोय. मग हे तिला कधी कळणार आहे? तिला ट्रॉफी हवी आहे की नको आहे का? इथे ती फक्त फक्त फेमस बनण्याकरता आली आहे, हा आता मला सर्वात एक मोठा प्रश्न पडतोय. पण जे काही असेल ते आर्या नाही, सॉरी, निक्की ची आजची वर्तणूक बघून तिला नक्कीच मेंटल हॉस्पिटललाच पाठवायची वेळ आली. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. अजून 1 किंवा 2 व्हिडिओज मी बनवणार आहे, सो ते पण नक्की बघा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.